Good morning everyone. This is Power DC. Welcome to all of you in my channel Deepa's Education Adda. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर कंप्लीट केल्यानंतर आज आपण सुरुवात करत आहोत एका नवीन चॅप्टरला आणि तो आहे मॅग्नेटिक मटेरियल्स. तुम्हाला माहीत आहे की ज्या ऑब्जेक्टच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होतं ती वस्तू म्हणजे मॅग्नेट. बरोबर आहे की नाही? जर मला कोणी म्हटलं की ही एक वस्तू आहे आणि या वस्तूला तुम्ही काय म्हणा तर मॅग्नेट म्हणा, मी म्हणेल ठीक आहे म्हणते, या वस्तूला मॅग्नेट म्हणते, पण तिला ह्या 3 प्रॉपर्टी असणं गरजेचं आहे. फर्स्ट वन इज अट्रॅक्टिव्ह प्रॉपर्टी, सेकंड वन इज डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी अँड थर्ड वन इज इंडक्टिव्ह प्रॉपर्टी. अट्रॅक्टिव्ह प्रॉपर्टी, जर ती वस्तू आयरन, निकेल, कोबाल्ट सारख्या मटेरियलला अट्रॅक्ट करून घेत असेल तर याचा अर्थ त्या ऑब्जेक्टमध्ये, त्या वस्तूमध्ये अट्रॅक्टिव्ह प्रॉपर्टी प्रेझेंट आहे. ठीक आहे. दुसरी डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी, त्या वस्तूला मध्यभागी एका थ्रेडने बांधलं आणि तो थ्रेड सस्पेंड केला मी एका रिजिड सपोर्टला, तर मी पाहते की जिओग्राफिक नॉर्थ आणि साऊथला तो रेस्टला येतो आहे, तो ऑब्जेक्ट रेस्टला येतो जिओग्राफिक नॉर्थ आणि साऊथला. हे पाहून मी म्हणेल की हां, त्यामध्ये काय आहे तर डायरेक्टिव्ह प्रॉपर्टीसुद्धा प्रेझेंट आहे. आणि इंडक्टिव्ह प्रॉपर्टी, पुन्हा आयरन, निकेल, कोबाल्ट सारख्या एखाद्या वस्तू घेतली आपण आणि त्या वस्तूच्या बाजूला हे मटेरियल ठेवलं की ज्याला आपण मॅग्नेट म्हणणार आहोत, किंवा जी वस्तू मॅग्नेट आहे का नाही ते आपण पाहतोय, ते आपण एक्झामाइन करतोय, तर त्या ऑब्जेक्टच्या बाजूला मी ठेवलं सपोज कोबाल्ट, थोडा वेळ ठेवलं, अर्ध्या तासाने तो ज्याला मला मॅग्नेट म्हणायचं आहे ती वस्तू काढून टाकली आणि आत्ता मी त्या कोबाल्टचं निरीक्षण करते, तर त्याच्यामध्ये टेम्पररीली मॅग्नेटिझम आलेलं आहे. हे मला कसं कळेल तर त्या कोबाल्टचं बिहेवियर एका मॅग्नेटसारखं आहे. मग त्या कोबाल्टला ही जी मॅग्नेटिझम प्रॉपर्टी आहे ती कुणी दिलेली आहे? त्या कोबाल्टमध्ये ही टेम्पररीली कुणी प्रोड्यूस्ड केली तर या ऑब्जेक्टने प्रोड्यूस्ड केली. आणि आता मी ह्या 3ही प्रॉपर्टी त्या वस्तूच्या बाबतीत खऱ्या होतात का हे पाहिलेलं आहे आणि म्हणून मी या वस्तूला काय म्हणायला लागेल तर मॅग्नेट म्हणायला लागेल. ठीक आहे. जशा आपण ह्या 3 प्रॉपर्टीज एखादा ऑब्जेक्ट मॅग्नेट आहे का नाही याचा पडताळा करण्यासाठी वापरत असतो, त्याचप्रमाणे एक अतिशय महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे, एक अतिशय महत्त्वाचा पॅरामीटर आहे की जो त्या मॅग्नेट नावाच्या वस्तूला असणं गरजेचं आहे, आणि तो म्हणजे त्या मॅग्नेटची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आतापर्यंत मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या चॅप्टरमध्ये बऱ्याचदा त्या मॅग्नेटिक डायपोल मोमेंटबद्दल बोलून झालं की कॅपिटल एमने ती रिप्रेझेंट करतोय आपण एका बार मॅग्नेटसाठी. इथं त्याचा एन पोल आहे आणि इथं त्याचा एस पोल आहे. बघा मी दाखवतो तुम्हाला मॅग्नेट. बघा, ज्याला आपण बार मॅग्नेट म्हणतोय तो हा असा असतो. इथं जो व्हाईट डॉट केलेला आहे तो ह्या मॅग्नेटचा आहे एन पोल आणि हा आहे एस पोल. तसा दुसरा एक मॅग्नेट आहे माझ्याकडं. बघा, इथं या मॅग्नेटचा आहे एन पोल. आता आपण बघूयात एन पोलमध्ये रिपल्शन आहे का. बघा, तुम्ही बघताय की ते रिपेल करतात एकमेकांना. आता हा दुसरा पोल घेते, एन पोल एस पोलमध्ये अट्रॅक्शन आहे का. ऐकलात आवाज तुम्ही? बघा, हो की नाही. असे हे बार मॅग्नेट. तर आपण काय म्हणत होतो की एन पोल आणि एस पोल, तर या बार मॅग्नेटला काय असणं गरजेचं आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणं गरजेचं आहे. मी कशी बरं लिहीन तर मी लिहील पॉझिटिव्ह पोल स्ट्रेंथ, की एन पोलची जी पोल स्ट्रेंथ असते ती नेहमीच पॉझिटिव्ह असते म्हणून आपण तिला प्लस एम लिहितो. एस पोलची पोल स्ट्रेंथ मायनस एम असते. ठीक आहे. म्हणजे एस पोलची पोल स्ट्रेंथ निगेटिव्ह असते. मग आपल्याला ही निगेटिव्ह पोल स्ट्रेंथ नको आहे. इथं मॅग्नेटिक डायपोल मोमेंटच्या फॉर्म्युल्यामध्ये मला जी पोल स्ट्रेंथ हवी आहे ती पॉझिटिव्ह हवी आहे आणि मल्टिप्लाइड बाय ट्वाईस एल. तुम्हाला माहीत आहे याला म्हटलं जातं मॅग्नेटिक लेंथ. कुठून कुठंपर्यंत घेतलेली असते बरं ही लेंथ. बघा, ह्या बार मॅग्नेटचा हा झाला सेंटरपासून एन पोलपर्यंतचं डिस्टन्स एल, अगेन सेंटरपासून एस पोलपर्यंतचं डिस्टन्स एल, मीन्स डिस्टन्स बिटवीन 2 पोल्स ऑफ मॅग्नेट किती झालं तर ट्वाईस एल.
बरोबर आहे. म्हणजे पॉझिटिव्ह पोल स्ट्रेंथचा मॅग्नेटिक लेंथ बरोबर घेतलेला प्रोडक्ट म्हणजेच काय असते, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. बरं, कशाच्या केसमध्ये, तर एका बार मॅग्नेटच्या केसमध्ये ज्या वेळेस एखादी सर्क्युलर करंट कॅरिंग कॉईल आहे, करंट कॅरी करते, अँटी क्लॉकवाईज सेन्सने करू देत किंवा क्लॉकवाईज सेन्सने करू देत, तर या कॉईलला असलेली मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आपण अशी लिहितो. मी म्हटलं होतं की निया, असं लक्षात ठेवा, N × I × A. ए म्हणजे काय झाला तर एरिया ऑफ, आय म्हणजे काय झाला तर करंट फ्लोज थ्रू इन सर्क्युलर कॉईल, आणि एन म्हणजे काय झालं तर टोटल नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बार मॅग्नेट असू देत, आपण त्याचे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट फाइंड आउट करू शकतो, किंवा एखादी सर्क्युलर करंट कॅरिंग कॉईल असू देत, किंवा रेक्टँग्युलर असू देत, किंवा स्क्वेअर फॉर्ममध्ये एखादी करंट कॅरिंग कॉईल असू देत, आपण त्याची मॅग्नेटिक डायपोल फाइंड आउट करू शकतो या फॉर्म्युल्याने, N × I × A. इथंपर्यंतचे गोष्टी क्लिअर. हे काय मी नवीन बोललेले नाही आहेत, जस्ट आपण एक क्विक रिव्हिजन घेतो आहे असं समजा. की आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचं आहे काय तर एका इलेक्ट्रॉनची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट फाइंड आउट करायची आहे. बघा, आपल्याला जे एक एक्सप्रेशन आहे त्या एक्सप्रेशनमध्ये आपल्याला असं सांगायचं आहे की तो इलेक्ट्रॉन काय आहे तर मॅग्नेट आहे. मग आता इलेक्ट्रॉनला मॅग्नेट म्हणताय, मॅग्नेटला काय असणं गरजेचं आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणं गरजेचं आहे. मग त्या इलेक्ट्रॉनला जर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असेल, त्या इलेक्ट्रॉनची जर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आपल्याला कॅलिब्रेट करता येत असेल, तर तुम्ही डेफिनेटली असं म्हणू शकता की तो इलेक्ट्रॉन काय आहे तर मॅग्नेटिक डायपोल आहे. बरोबर आहे, कारण ज्या वस्तूला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे ती वस्तू काय आहे तर मॅग्नेट आहे. जर इलेक्ट्रॉनला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असेल तर तो इलेक्ट्रॉनसुद्धा काय असेल तर मॅग्नेट असेल. कॉन्सेप्ट काय तुम्हाला मी सांगते. आपल्याला करायचं आहे काय तर कोणताही ऑब्जेक्ट असू देत, ह्या युनिवर्समधला कोणताही ऑब्जेक्ट तुम्हाला माहीत आहे की त्याचा बिल्डिंग ब्लॉक काय असणार आहे, ॲटम असणार आहे. ॲटमपासून तो तयार झालेला आहे. ॲटमच्या सेंट्रल पार्टला कोण आहे तर पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आहेत आणि चार्जलेस असे न्यूट्रॉन्स आहेत. आणि KLMN अशा शेल्समध्ये 2, 8, 18, 32 अशा नंबरचे इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत तर रिव्हॉल्व होत आहेत. ठीक आहे. पहिल्या ऑर्बिटची कपॅसिटी किती इलेक्ट्रॉनला कॅरी करणं आहे तर 2 इलेक्ट्रॉन. दुसऱ्या ऑर्बिटची किती असेल तर 8 इलेक्ट्रॉनला. ठीक आहे. असं प्रत्येक मटेरियलच्या अकॉर्डिंगली त्याचं काय असणार आहे तर एक ॲटॉमिक स्ट्रक्चर असणार आहे. तर आपल्याला विचार काय करायचा किंवा कॉन्सेप्ट काय आहे मी समजावून सांगते. की एक करंट कॅरी करणारी कॉईल आहे. ही ती कॉईल करंट कॅरी करते आहे. क्लॉकवाईज सेन्सने करू देत किंवा अँटी क्लॉकवाईज सेन्सने करू देत. मी इथं या कॉईलसाठी दाखवलेला करंट आहे क्लॉकवाईज सेन्सने. क्लॉकवाईज सेन्सने ही कॉईल काय करते तर करंट कॅरी करते. ठीक आहे. मग आता ही कॉईल कशापासून तयार झाली असेल तर तुमचं उत्तर असेल की ॲटमपासून. ॲटममध्ये ही जी स्मॉल मॅसिव्ह कोर तुम्हाला दिसते की ज्याला आपण न्यूक्लियस म्हणतोय, त्या न्यूक्लियसचे हे कंटेंट आहेत, हे कन्स्टिट्युएंट आहेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉनवर आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि न्यूट्रॉनवर कोणताच चार्ज नाही. न्यूट्रॉन आहे चार्जलेस. हे दोन्हीही हलत नाही आहेत. यांचा ठिकाणा कुठं आहे तर ह्या ॲटमच्या सेंट्रल कोअरमध्ये आहे. ठीक आहे. मग मोशनमध्ये कोण आहे तर फक्त हा एकटा इलेक्ट्रॉन मोशनमध्ये आहे. एकटा इलेक्ट्रॉनच काय होऊ शकतोय तर मूव्ह होऊ शकतोय किंवा मूव्ह होण्यासाठी एबल आहे. बघा, हा करंट कॅरिंग कंडक्टर आहे. तुम्हाला विचारलं की कशापासून तयार झाला तर तुम्ही म्हणाल की ॲटमपासून तयार झाला. ॲटममधल्या ह्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही. आपण फक्त अशा पार्टिकलचा विचार करूयात की जो मुव्हेबल आहे. मग हा इलेक्ट्रॉन मुव्हेबल आहे का? हो आहे. तो मोशनमध्ये येऊ शकतोय. आता मी म्हणते की ज्या वेळेस ह्या कंडक्टरमधून करंट फ्लो होतो फक्त त्याच वेळेस ह्या कंडक्टरच्या सराउंडिंग स्पेसला मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. इतर वेळेस तयार होतं का? नाही. म्हणजे ह्या कंडक्टरचं एक टोक सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला, दुसरं टोक सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलं की ह्या कंडक्टरमधून काय फ्लो व्हायला सुरुवात होते? करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. आणि करंट फ्लो होणं म्हणजे काय आहे
तर इलेक्ट्रॉनचं मोशनमध्ये येणं आहे. कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट मी असा दाखवील, सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे. आणि इलेक्ट्रॉनचा ॲक्च्युअल इलेक्ट्रॉन फ्लो कसा असणार आहे, तर सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपासून सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. म्हणजे बघा, इथं ह्या कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन मोशनमध्ये आले का नाही आले. म्हणजे इलेक्ट्रॉन पळत सुटलेत. इलेक्ट्रॉनला काहीतरी व्हेलॉसिटी प्राप्त झालेली आहे, ज्या व्हेलॉसिटीने ते सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपासून कुठे येत आहेत, सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे येत आहेत. आता असा विचार करा की ही जी वायर आहे, जी इथं स्ट्रेट दिसते तुम्हाला, ती तुम्ही काय केली तर बेंड केली. आणि त्या वायरचं तुम्ही काय तयार केलं तर सर्कल तयार केलं. मग करंट इथंही फ्लो होत होता. आणि करंट ज्यावेळेस आपण तिला बेंड करून तिचं सर्कल तयार करतो, त्याही वेळेस करंट फ्लो होणार आहे. कळतंय का? म्हणजे इलेक्ट्रॉन इथं सुद्धा फ्लो होत होते कंडक्टरमधून, आणि इलेक्ट्रॉन इथं या सर्क्युलर कॉईलमधून सुद्धा फ्लो होणार आहेत. बघा, करंटची डिरेक्शन आपण अशी अँटी क्लॉकवाईज सेन्सने देतोय. म्हणजे इलेक्ट्रॉन कसा मूव्ह होत असेल तर क्लॉकवाईज सेन्सने मूव्ह होत असेल. इलेक्ट्रॉनची डिरेक्शन अशी आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन ह्या वायरमध्ये असा मूव्ह होतोय, बरोबर आहे, कसा क्लॉकवाईज सेन्सने. आणि कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट कसा आहे तर अँटी क्लॉकवाईज सेन्सने. म्हणजे या ऑर्बिटमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन मोशनमध्ये येताना दिसतोय. हा त्या ऑर्बिटमध्ये फिरणारे हे 2 इलेक्ट्रॉन आहेत, हे 8 इलेक्ट्रॉन आहेत. हे काही स्तब्ध नाहीत, शांत नाहीत. हे त्या ऑर्बिटमध्ये काय होतात, ते रिव्हॉल्व्ह होतात. ते कोणाच्या भोवती फिरतात, ते त्या न्यूक्लियसच्या भोवती फिरतात. ते या इलेक्ट्रॉन्सचं या ऑर्बिटमध्ये, पहिल्या आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होणं, किंवा या इलेक्ट्रॉनचं एका करंट कॅरिंग कॉईलमधून रिव्हॉल्व्ह होणं, ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत, एकसारख्या आहेत. या ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन आणि या कंडक्टरमधला इलेक्ट्रॉन काही वेगळा होत नाही. इथं ज्याचं जेवढं मास आहे तेवढंच त्याचं इथंही असणार आहे. इथं ज्यावर इलेक्ट्रॉनवरती जेवढा चार्ज असणार आहे तेवढाच चार्ज ह्याही इलेक्ट्रॉनवरती असणार आहे. म्हणजे तुम्हाला कळतंय का, ॲटममधल्या इलेक्ट्रॉनमध्ये काही चेंज होत नाही. म्हणजे या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होणारा इलेक्ट्रॉन आणि या सर्क्युलर करंट कॅरिंग कॉईलमधून रिव्हॉल्व्ह होणारा इलेक्ट्रॉन एकसारखेच आहेत. पण मग आता होतंय काय, तर इलेक्ट्रॉनच्या मोशनमध्ये येण्यामुळं आपण असं म्हणतोय की ही कॉईल काय तयार करते, मॅग्नेटिक फील्ड तयार करते. बघा, कॉईलमधून काय होतो, सगळ्यात पहिल्यांदा करंट फ्लो होतो. करंट फ्लो झाल्यामुळे त्या कॉईलच्या सराउंडिंग स्पेसला काय तयार होतं तर मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. मग आपल्याला कोणी असा प्रश्न विचारला की मॅग्नेटिक फील्ड कोणी तयार केलं, तर माझं उत्तर तयार असतं की करंटने तयार केलं. अजून आपण आतमध्ये जाऊन विचार केला मॅग्नेटिक फील्ड कोणी तयार केलं, तर आपलं उत्तर असं असेल की इलेक्ट्रॉन्सने तयार केलं. बरोबर आहे ना? का तर करंट म्हणजे काय आहे तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. इलेक्ट्रॉन जोपर्यंत फ्लो होणार नाही तोपर्यंत मी असं म्हणू शकते का की करंट फ्लो झाला नाही. म्हणजे करंट फ्लो होणं म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉनचं मोशनमध्ये असणं. आणि इलेक्ट्रॉन ज्यावेळेस मोशनमध्ये येतोय त्याच वेळेस तो काय तयार करतो तर मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ही इलेक्ट्रॉनने तयार केलेली गोष्ट आहे. बरोबर आहे? मग आता पुढे जी वस्तू मॅग्नेटिक फील्ड तयार करते ती वस्तू काय झाली तर मॅग्नेट. या केसमध्ये, ह्या सर्क्युलर करंट कॅरिंग कॉईलच्या केसमध्ये मोशनमध्ये असलेला इलेक्ट्रॉन मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. म्हणजे हा इलेक्ट्रॉन काय झाला मॅग्नेट. कळला का तुम्हाला कॉन्सेप्ट काय तो? म्हणजे आता ह्या इलेक्ट्रॉनला मला काय म्हणायचं आहे, मॅग्नेट म्हणायचं आहे. इथं सुद्धा बघा की ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन काय होतो रिव्हॉल्व्ह होतोय, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होतोय, जसा की तो ह्या कॉईलमधून रिव्हॉल्व्ह होत होता. मग इथं जर तो मॅग्नेटिक फील्ड तयार करत असेल तर ह्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असताना सुद्धा तो काय तयार करतोय तर मॅग्नेटिक फील्ड तयार करतोय. कळतंय का? एका ॲटममध्ये सुद्धा काय आहे तर मॅग्नेटिक डायपोल आहे. बरं, हे मॅग्नेटिझम त्या ॲटमला कोणामुळं मिळालेलं आहे? प्रोटॉनमुळे नाही, न्यूट्रॉनमुळं नाही, ते कुणामुळं मिळालेलं आहे तर इलेक्ट्रॉनमुळं मिळालेलं आहे, किंवा मूव्हिंग चार्जेसमुळं मिळालेलं आहे. प्रोटॉन मूव्ह होत नाही, न्यूट्रॉन मूव्ह होत नाही, म्हणजे मूव्ह कोण होतोय फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉन. ठीक आहे? म्हणजे बघा, या कॉईलमधून रिव्हॉल्व्ह होणारा इलेक्ट्रॉन की जो मॅग्नेटिक फील्ड तयार करतो, सेम तसंच मॅग्नेटिक फील्ड या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होणारा इलेक्ट्रॉनसुद्धा काय करेल तयार करेल. का तर याचं या कॉईलमध्ये फिरणं, सर्क्युलरली मूव्ह होणं आणि ह्या इलेक्ट्रॉनचं ह्या ऑर्बिटमध्ये मूव्ह होणं, ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत तर एक्झॅक्टली इक्वल आहेत. कळतंय का? फक्त ज्यावेळेस मी असं करते की ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम ड्यू टू मूव्हिंग चार्जेस, की ह्या मूव्ह होणाऱ्या चार्जेसमुळं तयार होणारं हे मॅग्नेटिझम आहे, ते कोणावरती डिपेंड असणार आहे किंवा कुठं आहे ती ओरिजिन
तर ती ओरिजिन ह्या इलेक्ट्रॉनमध्ये आहे. बरोबर आहे. इलेक्ट्रॉनला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणारच आहे. इथं रिव्हॉल्व्ह होणारा इलेक्ट्रॉन जर मॅग्नेटिक फील्ड तयार करतोय तर या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होणारा इलेक्ट्रॉनसुद्धा काय तयार करेल तर मॅग्नेटिक फील्ड तयार करेल. आणि मॅग्नेटिक फील्ड तयार करणारी वस्तू म्हणजे काय झाली तर मॅग्नेट. म्हणजे हा इलेक्ट्रॉन काय म्हणून काम करणार आहे ह्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होणारा तर एक मॅग्नेटिक डायपोल म्हणूनच काम करणार आहे. कळतंय का. मग जी वस्तू मॅग्नेट तिला काय असणं गरजेचं आहे तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणं गरजेचं असणार आहे. फक्त सर्क्युलर ऑर्बिटमध्ये किंवा सर्क्युलर कॉइलमध्ये रिव्हॉल्व्ह होणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या बाबतीत एक गोष्ट घडेल ती म्हणजे या इलेक्ट्रॉनला 2 मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असतील. बघा, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आपण कॅपिटल एमने रिप्रेझेंट केली. अगदी त्या पूर्वीच्या चॅप्टरमध्ये सुद्धा आणि आत्ताच्या ह्या चॅप्टरमध्ये सुद्धा आपण कॅपिटल एमने रिप्रेझेंट करूयात. तर ह्या इलेक्ट्रॉनला 2 मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणार आहे आणि ह्या दोघींची आपल्याला ॲडिशन करावी लागणार आहे. तुम्हाला माहीत आहे की मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ही काय आहे तर व्हेक्टर क्वांटिटी. म्हणून मला काय दाखवावं लागणार आहे बार दाखवावं लागणार आहे. बघा, इलेक्ट्रॉनच्या 2 वेगवेगळ्या मोशनमुळं त्याला ह्या 2 वेगवेगळ्या डायपोल मोमेंट प्राप्त होतात. कसं इलेक्ट्रॉन ह्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होतोय. मग ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असताना तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड आणि म्हणून तुम्ही त्याला काय म्हणताय तर मॅग्नेट असं म्हणताय. बरोबर आहे. मग त्याला काय असणं गरजेचं आहे तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणं गरजेचं आहे. ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असताना त्याने ॲक्वायर केलेली मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जिला आपण म्हणूया ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. मी इथं ओ काढते कॅपिटल एमच्या पायाशी म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही काय आहे इलेक्ट्रॉनने ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असताना ॲक्वायर केलेली मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे आणि म्हणून इलेक्ट्रॉन काय आहे मॅग्नेट आहे. आणि दुसरी गोष्ट, इलेक्ट्रॉन ह्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असताना तो स्वतःच्या ॲक्सिस भोवती सुद्धा रिव्हॉल्व्ह होतो. म्हणजे पृथ्वीप्रमाणे ती सूर्याभोवती फिरते आणि स्वतःभोवती सुद्धा फिरते. इलेक्ट्रॉनची मोशन बऱ्यापैकी तशीच आहे आणि त्यामुळे त्याला काय आहे तर एक दुसरी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट सुद्धा आहे की जी त्याच्या स्वतःभोवती फिरण्यामुळं त्याने मिळवलेली आहे. बघा, स्वतःभोवती सुद्धा तो फिरतोयच. इलेक्ट्रॉनच्या मोशनमध्ये येण्यामुळे काय तयार होते तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तयार होते आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तयार करणारी गोष्ट म्हणजे काय झाली तर मॅग्नेट झाली. म्हणजे इलेक्ट्रॉनला स्वतःभोवती फिरत असताना सुद्धा काय प्राप्त होते तर अशी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट प्राप्त होते की जिला आपण रिप्रेझेंट करू शकतोय कॅपिटल एम सफिक्स एस बारने. ठीक आहे. ही ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होण्यामुळं त्याने तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड आणि म्हणून त्याला म्हणावं लागतं मॅग्नेट आणि म्हणून त्याला आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट की जिला तुम्ही म्हणताय ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन विच इज रिव्हॉल्व इन सर्क्युलर ऑर्बिट. आणि एस काय आहे तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन ड्यू टू इट्स स्पिन. तो स्वतःभोवती स्पिन होतोय. स्वतःभोवती स्पिन होण्यामुळं स्वतःच्या ॲक्सिसभोवती फिरण्यामुळं तो मॅग्नेटिक फील्ड तयार करेल. मॅग्नेटिक फील्ड तयार करणारी वस्तू झाली मॅग्नेट आणि मॅग्नेटला काय असणं गरजेचं तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. म्हणून स्पिन होत असताना त्याने तयार केलेलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्या अकॉर्डिंगली त्याला प्राप्त होणार आहे ही मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ड्यू टू इट्स स्पिन मोशन. ठीक आहे. आणि मग त्या इलेक्ट्रॉनला असलेली जी टोटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे ती ह्या दोघांची काय असणार आहे ॲडिशन असणार आहे. कळतंय का. तर लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस एखादं म्हणजे मटेरियल आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी ही युनिव्हर्सल आहे. एखादं मटेरियल मॅग्नेटला अट्रॅक्ट करतं आहे किंवा मॅग्नेटला रिपेल करतं आहे याचा अर्थ ते काहीतरी मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करत आहे आणि ती मॅग्नेटिक प्रॉपर्टी त्या मटेरियलमध्ये कोणामुळे आलेली आहे, तिचं ओरिजिन कुठं आहे तर तिचं ओरिजिन मोशनमध्ये असलेल्या चार्जेसमध्ये आहे आणि मोशनमध्ये इथं कोण आहे तर इलेक्ट्रॉन आहे. कळतंय का. म्हणजे हे जे मॅग्नेटिझम आहे मटेरियलमध्ये असलेलं त्या मॅग्नेटिझमचा जन्म कुणामुळं होतोय तर मोशनमध्ये असलेल्या ह्या इलेक्ट्रॉन्समुळं होतोय. राहील लक्षात. तर आत्ता या लेक्चरमध्ये इथंच थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण लवकरच भेटूयात. तोपर्यंत टेक केअर. बाय.